अमरावती महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याला 1,00,000 रुपयांची लाच स्वीकारताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने जाळ्यात अडकविले आहेत. शॉन नसबंदी आणि लसीकरणाच्या कामाचे तब्बल 57 लाख रुपयांचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्याकरिता तब्बल 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप आहे. याच प्रकरणात एसीबीने मोठी कारवाई करत मनपाच्या प्रभारी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. अमरावती महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी सचिन छगन अप्पा बोंद्रे यांना 1,00,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. तक्रारदारांच्या संस्थेने अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत शॉन उत्पत्ती नियंत्रण, नसबंदी आणि लसीकरणाचे काम केले होते. या कामाचे सुमारे 57 लाख रुपयांचे बिल महानगरपालिकेकडे प्रलंबित होते. हे बिल मंजूर करून देण्याकरिता सचिन बोंद्रे यांनी तक्रारदाराकडे तब्बल 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र चर्चेनंतर ही रक्कम 1,00,000 रुपयांवर निश्चित करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 11 जून रोजी एसीबीने सापळा रचला. त्यावेळी संबंधित अधिकारी तक्रारदाराच्या दुचाकीवर बसून मनपा कार्यालयातून बाहेर पडले. मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही आणि शासकीय वाहनातून तेथून निघून गेलेत. यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई करत सचिन बोंद्रे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. आता त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई एसीबी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सुनील किणगे, पोलीस निरीक्षक निलिमा सातव, रवींद्र सहारे तसेच उपेंद्र थोरात आणि वैभव जायले यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय. दरम्यान अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास तात्काळ भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी कडून करण्यात आले आहे. मनपातील अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 57 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्याकरिता लाखोंची लाच मागितल्याचा आरोप समोर आल्याने भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.